फ्रेंड, आम्ही जात आहोत अलिबागला. सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर चला काय काय आहे अलिबागला पाहूयात. हा आहे तर रोहन आज विंडो सीट पकडून बसलाय. मी आणि आहे तर शौर्य, समोर इकडं वीरू आणि त्याचे पप्पा. तर हे पहा, आता आपण जात आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लांब पुलावरून, म्हणजेच अटल सेतू ब्रिज यावरून. तर याची लेंथ आहे 21 किलोमीटर लांब हा ब्रिज आहे आणि याला बनवण्यासाठी 21,000 करोड रुपये खर्च केलेत सरकारने. पहा किती मोठा खर्च आहे हा. आणि 70,000पेक्षा जास्त गाड्या यावरून रोज जातात आणि साऊथ मुंबईला नवी मुंबईपर्यंत हे जोडतो. आणि या रस्त्यावर काय आपण फ्रीमध्ये नाही जाऊ शकत. याला जाण्यासाठी 250 रुपये टोल हा पे करावा लागतो, कमी नाही 250 रुपये. आणि येण्यासाठी 350 रुपये पे करावा लागतो टोल. तर हे पहा, तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप छान वाटते, फॉरेनला आल्यासारखी फिलिंग वाटते. आणि आता स्टार्ट होत आहे इंडियाज न्यू कोस्टल रोड, इंडियाज फर्स्ट अंडर सी टनल. तर हे पहा, हे भारतातलं पहिलं अंडर सी टनल आहे. हे अरबी समुद्रामधून कोरलं गेलं आहे. पहा कसं कोरलं असेल आणि किती छान, किती सुंदर असं दिसतंय हे. तर ह्याची सगळी लेंथ जर पाहिली आपण तर 10.58 किलोमीटर आहे. आणि यातून या टनलची जी लेंथ आहे तर ही 3 किलोमीटर आहे. तर पहा, 3 किलोमीटरचा हा टनल आहे अरबी समुद्राच्या मधून. तर पहा, तुम्ही कधी ह्या रोडने गेलात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा किती असं काम केलं असेल बारकाईने. तर हे पहा, आणि हे स्टार्ट होतं आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्हपासून आणि गिरगाव चौपाटीच्या वरून, मलाबार हिल स्टेशनच्या वरून नेपन्सी रोडवर हे संपतंय. तर पहा किती मस्त असं होतं. तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याला देखील बनवण्यासाठी खूप मोठा असा खर्च सरकारला करावा लागला आहे. तर चला असं, तर पहा खूप सुंदर आहे. तुम्हाला हे सगळं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं आता आमची एक झोप झाली आहे. माझी तर एक झोप झाली छान. वैशाली अजून झोपलेलीच आहे. आणि या पोरांची मस्ती पहा. पहा हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय, एकदम मस्त. आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत अलिबागला. तर हे पहा, ते छान छान इथं नाव वगैरे उभे आहेत. आणि आता आमची झालेली आहे एंट्री. इथं जाऊन आम्ही छान पहिलं खाणार पिणार आहोत. भूक लागली आहे खूप मुलांना. तर पहा किती सारे नाव आहेत, भारी वाटत आहेत ना. तर आता आम्ही इथं बीचवर पोहोचलो होतं आणि अगोदर आता टाईम झाला 1 वाजताचा. आणि अगोदर आता आम्ही जेवण करणार आहे. तर ते पहा, तिकडं सर आणि हे दोघंजणं ऑर्डर द्यायला गेले. तर आणि छान इकडं फ्रेश ताजे ताजे मासे भेटतील. तर मस्त अशी फिश थाळी आणि अजून फिशचे कोणता प्रकार आहे हे पाहू आणि ऑर्डर देऊ. तर हे पहा, मस्त असा मावशी आहे ना छान फिश फ्राय बनवत आहेत. त्यांना फिश थाळीची ऑर्डर दिली आहे. तर हे पहा
छान त्यांनी मसाला देखील पहिलाच इथं लाल लाल मसाला असा जो आपण करतो तसा करून ठेवला आहे. आणि इकडं जे आहे रवा आणि तांदळाच्या पिठाचं मिश्रण आहे, त्यामध्ये ते कोट करणार आहेत. तर हे पहा छान असं गेला मसाला पाम्पलेटवरती. आणि त्यांना म्हटलं मावशी एक्स्ट्राचा मसाला लावा थोडासा, जास्तीचं तिखट. आणि हे पहा मस्त छान असं याला त्यांनी मसाला लावून घेतला आहे. आणि इकडं तव्यावरती पहा आपली सुरमई होत आहे. आणि इकडे हे चांगलं सुकं पीठ आहे, आता त्यामध्ये ते बुडवतील. हे पहा बस आता गेलं तव्यावरती. हे पहा एकदम मस्त, पहा किती छान दिसतंय, एकदम क्रंची क्रिस्पी त्यांनी केलं होतं. पहा आता 12 वाजल्यापासून पुढं चालू होतंय का? याला आता पट्टी करून घेतलंय पाम्पलेटला आणि सुरमईला, आणि अजून दुसरे 2 पीस टाकले. एकदम भारी दिसतंय. हे पहा त्यांचं छोटंसं किचन आहे. आणि त्यानंतर परत एक बांगडा फ्राय याची पण ऑर्डर दिली होती, तर ते आता बांगडा फ्राय करतायत. इकडं थाळ्या तयार करतायत फिशची. तर हे पहा 2 सुरमई थाळी घेतली आणि एक बांगडा आणि एक पाम्पलेट. ते पहा त्यासोबत आहे सोलकढी, तांदळाची भाकरी. इकडं आहे हा पाम्पलेट. ते पहा यांनी चालू केलंय. आणि हा इकडं कोणतरी नाव विसरले मी ह्याच्या आता जेवण वगैरे झाले तर, आणि आलो तर बीचकडे. आणि मुलांना स्विमिंग करायची आहे, म्हणजे पाण्यात उड्या मारायच्यात. तर बघा रोहन अगदी कपडे बिपडे काढून रेडी. शांत झोपलाय. हे बघा आमचं छुमछुम. आणि हे पहा इथं शौर्य आणि रोहन तिकडं पळाले पाण्याकडे, त्यांना आता वेट होत नाही आहे. तर चला, आणि त्यानंतर इकडं विरूची देखील तयारी चालू आहे पाण्यात जायची. आणि त्याचाच फायदा घेऊन मुलं आता तिकडे गेलेत, म्हणून आम्ही दोघींनी ना एक छोटीशी रील्स बनवायचा ट्राय केला. तर ही रील्स मी उद्या किंवा परवा अपलोड करेल. तर हे पहा अशी छान आम्ही एक रील बनवली दोघीजणींनी. तोंडच आलं नाही. तोंड ते उभा काढल्यामुळं दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आता बाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या.